हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची आज मी तयारी करतेय. गुढीपाडव्याच्या ना असं माझ्याकडे पूर्वी मी घेतलं होतं शिवलेले असे 1-2 वर्ष मी वापरले. हे गुढी वस्त्र म्हणून येतात विकायला. तर सिंपल आहे, काठी फक्त तुम्ही ह्याच्यात घालायची अशी आणि याच्यावर गडू ठेवला की झालं. म्हणजे असं काही नेसवायचं वगैरे गरज नाहीये. सो असे गुढी वस्त्र मी घेतले होते. माझ्याकडे 2 आहेत. हे एक आहे आणि अजून एक असं थोडं स्काय ब्लू रंगाचं एक आहे. तर मी 2 वर्ष हे असं घेतलं. पण मला ना बरेच जण म्हणाले, की अ, असं रेडी काही गुढीला वापरू नये. गुढीला नेहमी कोरं वस्त्र, शक्यतो साडी नेसवावी. तर म्हणून मी यावेळेस गुढीला ही साडी नेसवणार आहे. ही अशीच मी घेतली होती. हा कुठला ब्रँड आहे? अलमारी ब्रँड आहे हे बघा. उलटं दिसत असेल. अलमारी ब्रँड आहे. आणि याच्यावर कॉटन गडवाल असं लिहिलेलं आहे. ही साडी कॉटन गडवाल आहे आणि ही मी कुठून घेतलेली स्वरमानस म्हणून क्लासेस आहेत. तर त्यांनी एक कोलॅब करून अ, अलमारी ब्रँड सोबत कोलॅब करून तिथे एक्झिबिशन ठेवलं होतं. तर तिथून मी साडी घेतली होती. अ, झालं एक किती वर्षभर तरी नक्कीच झालं असेल या गोष्टीला. ही अशीच होती. वापरलेली नाहीये, अगदी फॉलही लावलेला नाहीये या साडीला. तुम्ही बघताय की लेबल पण नाही काढले मी. तर ही साडी मी गुढीला नेसवणार आहे. कॉटन गडवाल आहे आणि इतकं कॉम्बिनेशन सुंदर आहे ना, जांभळा रंग आणि मोरपिशी असं ग्रीनिश असं आहे. खूप छान आहे. पदर पण असा जांभळा आहे. आतून ब्लाउज पीस आहे. सो ही प्युअर कॉटनची गडवाल आहे, जे सुती म्हणतो आपण, तशा प्रकारची आहे. तर ही मी गुढीला उद्या नेसवणार आहे. अजून मला आता काय आणायचं माहिती आहे का? साखरगाठी आणायच्या आहेत, त्याच्यानंतर झेंडूची फुलं, चाफ्याची फुलं आणायची आहेत. तर मी आता जाणार आहे मार्केटमध्ये. तर चला तुम्हाला दाखवते काय-काय मी शॉपिंग करते आज गुढीसाठी आणि बघूया आता हा प्लॅन आहे माझा, की हे जे जसं पटापट घेऊन लाईव्ह अपडेट करून तुम्हाला द्यायचं. पाडव्याच्या आदल्या दिवशी आलं तर बरं होईल तुमच्यापर्यंत मी काय-काय घेतलंय. ठीक आहे, चला बघूया काय मिळतंय आपल्याला. आता मी निघाली आहे. मार्केटमध्ये जाते. ऊन खूप आहे म्हणून चष्मा घेतलाय. एवढे 5 वाजत आले तरी पण ऊन इतकं आहे ना, काय कळत नाही. काय होणार आहे अजून मे महिना आलेला नाहीये. ठीक आहे, बघूया काय मिळतं आज मला. चला दाखवते. माझ्या घरापासून जवळ फुल मार्केट आहे, तर त्यामुळे पहिल्यांदा फुलं घेणार होते मी. झेंडू हवाच, गुढीपाडवा आहे म्हटलं तर. आणि त्यातही ऑरेंज, येलो पण होती, पण मी ऑरेंज घेतला. फुल मार्केट बघा, किती नाही म्हटलं ना ते ती गर्दी होतेच. आणि किती मध्ये आहे ना खूप फिरत होते पोलीस पण फुल मार्केटात पुन्हा गर्दी झालेली आहे. फुल मार्केटातून मग मी गेले, हे सामंत ब्रदर्स आहे. इथे त्यांच्याकडे श्रीखंड, म्हणजे मला गुढीपाडवा म्हटलं ना की मला इकडचं श्रीखंड पाहिजे. माझ्या नवऱ्याने एकदा दुसरीकडचं आणलं, ते फार कमी गोड होतं. ह्यांचं मला असं परफेक्ट गोड लागतं. सो मी आम्रखंड घेतलेला आहे आणि पनीर घेतलं जसं मी तुम्हाला दाखवलं तसं. तर हा दादरचा रस्ता आहे जो टुवर्ड्स नक्षत्र मॉल जातो. तर बघा ना, सर्व रिकामं केलेलं आहे अगदी सगळं. म्हणजे काही फेरीवाले काहीच दिसत नाही आहे तुम्हाला. ही छबिलदासची गल्ली आहे, तुम्हाला दिसतंय तर. आणि आता इथे आहे ना एक फॅमिली स्टोअर्स नावाचं शॉप आहे. तर तिथे आपले टिपिकल जे सगळे मराठी महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आपले, गुळपोळी म्हणा, पुरणपोळी म्हणा, तेलपोळी, जे जे काही मिळतं ते सगळं तुम्हाला इथे मिळेल. तर इथे मी हे सगळं शॉपिंग केली आहे. काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्यांच्या इथे सर्व प्रकारचं भेळ आहे, चिवडा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत, चटण्या आहेत, म्हणजे जे टिपिकल आपलं महाराष्ट्रीयन पदार्थ, मराठी पदार्थ मिळतात ना, ते सगळे आहेत. आता हा कबूतरखान्याचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने उठवलेलेच आहेत आणि पोलीस आहेत ना, फिरतच आहेत. एका अर्थाने चांगली गोष्टसुद्धा आहे, कारण जे अनधिकृतपणे बसलेले आहेत फेरीवाले, तर त्यांच्यासाठी बघा पोलीस. आणि पोलिसांच्या खूप गाड्या होत्या, तर त्यामुळे असं रस्त्यावर जी गर्दी होते ना,
तसं काहीच नाही. म्हणजे दरवर्षी खूपच गर्दी असायची, तर तसं काहीच नाही आहे यावेळेस. आणि चांगलं पण वाटतं एका अर्थाने. पण जे गरीब आहेत त्यांचं थोडं, ज्यांचं रोजचं हातावरचं पोट आहे त्यांच्यासाठी वाईट गोष्ट आहे. तर हा बघा, हा किती मोकळा रस्ता आहे. आता हे जे मी आहे ते कुठे आहे, पणशीकर मिठाईवाल्यांच्या इथे. लाईन बघा त्यांच्या इथे. इथे ना सगळे वसईवाले बसायचे रस्त्यावर. हे गोल मंदिरच्या जवळचं आहे एरिया. बघा इथे गोल मंदिर दिसतंय, तर तिथे तर भरपूर भाजीवाले बसायचे. पण ते सगळ्यांना एकदम आतल्या बाजूला बसलेले आहेत. मी काही एवढं घेतलं आणि घरी निघाली. सगळं सामान घेऊन मी आता घरी निघाले. आता घरी जाऊन तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे. तर आता मी घरी आलेली आहे आणि मी काय काय घेऊन आली आहे मार्केटमधून ते तुम्हाला दाखवते. तर पावटा आणलेला आहे सोललेला. इथे आहे ना दादरच्या मार्केटमध्ये असं सगळं सोलून मिळतं. पापडी जे म्हणतात ना ती, किंवा मटर सोललेले मिळतात, तूर सोललेले मिळतात, ऊस पण सोलून त्याच्या छोटे छोटे तुकडे करून मिळतात. तर हे तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही. हा पावटाच आहे ना. हां, तर ते दाणे आणलेले आहेत, म्हणजे ते आज मला आत्ता डिनरला होतील. कैऱ्या आणलेल्या आहेत चटणी करायला. छान, मला खूप आवडतं कैरीची चटणी करायला. माझ्या चॅनलवर कैरीच्या तक्कूची रेसिपीसुद्धा आहे. मी गेल्या ह्याच्यात कैरीचा तक्कू केला होता, तर ती रेसिपी हवी असेल तर तुम्ही बघू शकता. कैरीची चटणीसुद्धा मी करून दाखवेन मी कशी करते. तर आता ही फुलांची बॅग आहे माझी. आता याच्यात काय काय, तर मी जसं दाखवलं तर तसं मी सामंतकडून आम्रखंड घेतलेलं आहे. मगाशी मी जे सामंतचं दुकान दाखवलं तिथून आम्रखंड घेतलेला आहे. आणि माझ्या मुलीला पनीर आवडतं, तर पनीर घेतलेलं आहे. आता बघू ती त्याचं काय खाईल ते खाईल, पनीरचं जे आवडतं ते. त्यानंतर गुढीसाठी ही पांढऱ्या चाफ्याची माळ लागते गुढीला लावायला, ती घेतलेली आहे. आता हा उद्या कितपत राहतोय माहीत नाही, पण मी घेतलेली आहे. तर ते तोरण घेतलेलं आहे. त्यानंतर हे गव्हाच्या असं उंब्या घेतलेल्या आहेत, गव्हाचे जे असतात ते. गजरे घेतलेले आहेत, गुढीला लावेन, तांब्याला लावेन, मी माळेन स्वतः. त्यानंतर चाफा घेतलेला आहे. दाराला लावायला गोंड्याचं तोरण, विड्याची पानं घेतलेली आहेत आणि कडुनिंबाचा पाला घेतलेला आहे, जो गुढीपाडव्याला मस्ट आहे. उद्या जो नैवेद्य दाखवतो, किंवा छान कडू गोड जसं वर्ष असतं आपलं सगळं छान जावं, तर थोडं सुखासोबत थोडं दुःख, तर तसंच गुळासोबत थोडा कडुनिंबाचा पालासुद्धा खातो आपण, आणि तोच आपण मेन म्हणजे गुढीला नैवेद्य दाखवतो. तर हे घेतलेलं आहे. ह्या गोष्टी आहे ना, मी पहिले तर श्रीखंड आणि पनीर मी पहिले फ्रीजमध्ये टाकते आणि मग कंटिन्यू करते व्लॉग. काय काय फ्रूट्स घेऊन आलेले, संत्री आणलेली आहेत आणि जाम खूप चांगले मिळाले मला, तर जाम आणलेले आहेत. मी जसं म्हटलं तिथे पूर्वी ना वसईवाल्या बसायच्या, आता त्या आतमध्ये आहेत. पण मी जिच्याकडून घ्यायची ना त्या आज काकी नव्हत्याच, तर त्याच्यामुळे मग इथून तिथून जास्त काही घेतलं नाही. एका ठिकाणी जाम चांगले मिळाले म्हणून मी घेतले. भरपूर पोलीस फिरत आहेत, तर त्याच्यामुळे जसं दादर गजबजलेलं असायचं पूर्वी, सगळं काय काय मिळायचं ते जरा कमी झालं. आणि बिचारे आहेत ना ते लोक विकतात, पण त्यांचा एक डोळा मालावर एक डोळा पोलिसांची गाडी येते का, सगळं त्यांचं गडबड आहे. ठीक आहे, पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण चालायला पण जागा नसायची कधी कधी दादरमध्ये अक्षरशः. साखर गाठी आणलेले आहेत फॅमिली स्टोअर्समधून. तर आणि हे ना मला काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं. मोरिंगा नटी बार, म्हणजे शेवग्याच्या पानांची चिक्की आहे. मी विचारलं कडवट लागेल का, तर ते म्हणाले गुळ आहे. तर ठीक आहे, एकच छोटं पॅकेट आहे, 10 ग्रामचं आहे. तर ते म्हटलं आधी खाऊन बघूया कसं वाटतंय, आवडतंय का आपल्याला, मग आणता येतील अजून.
हे चिकूचे ड्राईड स्लाइस आहे, हे असे असतात आणि मला आवडतात. म्हणजे बाकी काहीतरी उगाच तोंडात घालण्यापेक्षा असं कधी वाटलं काहीतरी मंच करावं तर हे खूप चांगले असतात. म्हणजे इन्स्टेड ऑफ चॉकलेट, मी तर चॉकलेट तसंही मी नाही खात, मला एवढं असं चॉकलेट नाही आवडत. क्वचित एखादा तुकडा खाल्ला तर, पण तोही मी खात नाही. तर पण मला असं काहीतरी बघताना असं थोडं मंच करायला आवडतं, तर मग बाकी काही खाण्यापेक्षा हे खूप चांगले आहे. उपवासासाठी केळ्याचं पीठ आहे. आता बघू मी त्याचा शिरा बनवेन किंवा काय बनवेन. उद्या गुढीपाडवा पण माझा उपवास आहे, तर त्याच्यामुळे मला आता उपवासाचंच काहीतरी खायचं आहे. करवंदवडी आणलेली आहे योजकची फॅमिली स्टोअर्समधूनच. आणि दुसरं म्हणजे आता उद्याची उपवास आहे माझा, त्याच्यामुळे बटाट्याचा चिवडा आणला, हा सळी चिवडा मला आवडतो. आंबावडी आहे, ती एक आणलेली आहे. एवढंच घेऊन आले, जास्त काय आणलं नाही आहे मी. तर आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे पंचांग आणलंय. उद्या गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचणं चांगलं असं म्हणतात. पंचांगाचं जे फलचं आहे तर ते फल वाचन करायचं आहे. उद्या मुहूर्त का ते 6:53 नंतरचं आहे असं मी वाचलेलं आहे. तर बघूया आता उद्याची पूजा कशी होत आहे. ठीक आहे, तर असं मी आज गुढीपाडव्याची सगळी आदल्या दिवशीची तयारी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला असा व्हिडिओ बघायला आवडतो का, लाईफ अपडेटवाला, रेग्युलर व्लॉगिंग असं, तर मला नक्की कळवा. ओके, बाय.